देशभरात लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या या नीट पेपर फुटी प्रकरणी दिवसेंदिवस वेगवेगळे अपडेट समोर येतात आणि आता जो अपडेट आहे त्यानुसार मनीषा वाघमारे जी या सगळ्या प्रकरणामधली मास्टरमाइंड समजली जाते त्या मनीषा वाघमारेच्या पतीचा जे डेंटल क्लिनिक आहे तिथे आपण आलेलो आहोत। माझ्या मागे जर आपण हे पाहिलं तर हे डेंटल क्लिनिक आहे। ज्या डेंटल क्लिनिकमध्ये मनीषा जी वाघमारे आहे तर तिचा नवरा काम करत होता। त्यांचा हे दवाखाना आहे। संजय वाघमारे आपण जर थोडं झूम केलं तर आपल्याला पाहता येईल संजय वाघमारे असं नाव इकडे दिसत आहे। या सगळ्या संदर्भामध्ये सध्या CBI तपास करत आहे आणि CBI कडून जे दिवसेंदिवस वेगवेगळे खुलासे केले जात आहेत तर त्यामध्ये आता आणखी एक महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे मनीषा वाघमारेचे पती असणारे संजय वाघमारे यांना सुद्धा चौकशीसाठी घेऊन जाणार आहेत। आत्ता आपण आज जाऊन बघितलं आतली सुद्धा दृश्य या व्हिज्युअल्समधून पाहता येतील। आज जर पाहिलं तर त्यांचा जो दवाखाना आहे तर तो दवाखाना सध्या बंद असल्याचं दिसतंय। हा जे क्लिनिक आहे तर या क्लिनिकला दोन्हीही बाजूने कुलूप लावलेलं पाहायला मिळालं। हा एक बऱ्याच दिवसांपासून बंद असल्याचं सुद्धा इथल्या काही कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। खरं तर या सगळ्या पेपरचा जो प्रवास आहे तो पुण्यातूनच सगळ्या इतर राज्यांमध्ये झाला अशी सुद्धा माहिती आहे। जे केंद्रीय अन्वेषण विभाग CBI आहे त्यांच्याकडून याबाबत धक्कादायक खुलासे करण्यात आलेले आहेत। वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेश परीक्षेतील म्हणजेच नीटमधील जे हे गैरप्रकाराचे धागेदोरे आहेत तर ते पुण्यापर्यंत पोहोचले होते आपण पाहिलं आणि पुण्यातूनच हे संपूर्ण रॅकेट पसरलं। पुणेच महत्त्वाचं केंद्र असं सगळ्या तपासातून समोर आलं आणि विशेष म्हणजे पुण्यातल्या याच मनीषा वाघमारे हिने या पेपर फुटीच्या साखळीमध्ये अगदी प्रमुख म्हणजे मुख्य भूमिका बजावली असल्याचा सुद्धा आता दाट संशय व्यक्त केला जातोय। CBIच्या तपासानुसार पेपर फुटीची ही सगळी साखळी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने देशातील विविध राज्यांमध्ये पसरवण्यात आली आणि हा सगळा प्रकार सुरू झाला तो म्हणजे पुण्यातून। याचा प्रवास जो सुरू झाला तर हा प्रवास पुण्यातून सुरू झाला आणि राजस्थानपर्यंत हा प्रवास पोहोचला। यामध्ये तपास यंत्रणांनी काही गोष्टी सांगितल्या त्या अतिशय हादरवून टाकणाऱ्या होत्या। या प्रकरणामुळे संपूर्ण स्पर्धा परीक्षांच्या सुरक्षेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। तपासात अनेक गोष्टी उघड झालेल्या आहेत। त्यानुसार मनीषा वाघमारेने सर्वात पहिले हा पेपर अहिल्यानगरमध्ये असणाऱ्या धनंजय नावाच्या व्यक्तीकडे दिला आणि त्यानंतर धनंजयने हा पेपर नाशिकमधल्या शुभमकडे दिला आणि त्याच्याकडे पोहोचल्यानंतर शुभमने या साखळीचा विस्तार करत हा पेपर गुरुग्राममधील यश यादवकडे पाठवला। यानंतर यश यादवने राजस्थानमधील जयपूर जवळील जमवा रामगड परिसरातील मांगीलाल आणि दिनेश बिवाल यांच्यापर्यंत हा पेपर पोहोचवला। ही सगळी या संशयितांची आरोपींची नावं आहेत ज्यांची सध्या चौकशी सुरू आहे आणि या संपूर्ण साखळीतले सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणजे हा जो मांगीलाल आहे तर याने सुद्धा हा पेपर आपला मुलगा विकासला दिला होता। म्हणजे हे सगळं जे चेन आहे तर ती हळूहळू आता उलगडायला सुरुवात झालेली आहे। दरम्यान या सगळ्या तपासात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मनीषा वाघमारेकडे हा पेपर नेमका आला कुठून, कारण सर्वाची मूळ सूत्रधार ती आहे तर हिच्याकडे हा पेपर कुठून आला। CBIला संशय आहे की या प्रकरणामध्ये PV कुलकर्णी जो आहे डॉक्टर तर यांची सुद्धा महत्त्वाची भूमिका असू शकते आणि या तपास यंत्रणांच्या मते कुलकर्णी यांच्याकडून पेपर जो आहे तर तो मनीषापर्यंत पोहोचवला असू शकतो असा संशय आहे। या सगळ्या संदर्भातला सुद्धा सध्या तपास पोलिसांकडून सुरू केलेला आहे। यासोबतच जर पाहिलं आपण तर नीट सारख्या राष्ट्रीय स्तरावरची जी परीक्षा आहे तर या परीक्षेच्या पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आणि या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक संतापाचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळतंय। CBIचा तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसं या सगळ्यामध्ये आणखीन नवनवीन खुलासे जे आहेत तर ते समोर येणार आहेत। मात्र सध्या तरी जी माहिती आहे
तर त्यानुसार हा जो मेन आरोपी आहे कुलकर्णी, तर त्याने हे सगळे पेपर्स ह्या जी वाघमारे आहे मनीषा वाघमारे, तर तिला दिले असल्याचा संशय आहे आणि या सगळ्याचा तपास हळूहळू पुढे सरकतो. यामध्ये नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. मात्र असं असलं तरीसुद्धा आता यांचा दवाखाना पण जो आहे पुण्यातला बिबवेवाडी परिसरामधला, कात्रज बिबवेवाडी परिसरामधला, तर हा दवाखानासुद्धा बंद आहे. त्यामुळे खरंच यांचा काही रोल आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे. CBI कडून आता यांचे सुद्धा जे सगळे बँक डिटेल्स आहेत तर ते तपासणं सुरू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेलिग्रामच्या माध्यमातून हे सगळं जाळं जे आहे तर ते पसरलं गेलं होतं. टेलिग्रामच्या माध्यमातून ग्रुप तयार केले गेले होते आणि त्याच्यातून हे सगळे पेपर पुढे पाठवण्यात आले होते. त्यामुळे त्याचा जो डेटा आहे तर तो रिकवर करण्याचं काम सुरू आहे. मात्र जी काही खात्रीशीर सूत्रांकडून माहिती मिळते, अधिकारी आहेत त्यांच्याकडून जी माहिती मिळते त्यानुसार हा संपूर्ण डेटा टेलिग्रामवरून आलेला आहे आणि टेलिग्राम हा बाहेरचा देशामधला ॲप आहे. त्यामुळे त्याचा कुठलाही डेटा रिकवर होत नाही. त्यामुळे हे सगळं आता कसं उलगडणार, याचा तपास नेमका CBI कसा करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिव्हिक मिरर, पुणे.